तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी करा, शेतकरी नेते अजित नवलेंनी मागणी केली आहे। महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे असं नवलेंनी म्हटलंय। राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचा विचार करावा असंही नवलेंनी म्हटलंय। मतदान डोळ्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना फसवून आता थांबलं पाहिजे। पहिल्या 2 कर्जमाफ्यांचे गोंधळ निस्तरले पाहिजे। त्यात जे पात्र झालेले आहेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्याने कर्जमाफीचा लाभ देणं, जे अपात्र झाले त्यांच्या चुकीच्या अटी शर्ती बाद करून त्यांना नव्याने लाभ देणं आणि एकंदरीतच ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कर्जबाजारी शेतकरी कर्जातून बाहेर कसा निघेल यासाठी एक चांगली कर्जमाफीची योजना आणणं हे पावलं टाकण्याची आवश्यकता आहे। सरकारने ती टाकावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। जो शेतकरी कर्जात बुडालाय, थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये, कर्ज भरू शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे। 90%। उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो, ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल। त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत। यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील, मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील, कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो, माफ करतो। त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे। हा जर आपण हिशोब लावला तर एकूण 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का, आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही, आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे। आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% पण 25,000 कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत। आणि आता जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल। खरीपाचा हंगाम आल्यानंतर त्याच्याकडे इतके पैसे नसतात, त्याची एवढी बचत कधीच नसते की तो पुन्हा नव्यानं खरीपाकरता जी काही